अरे सौरभ खाली जे समाजाचं मन हादरवून टाकणारी आणि समाजातला विवेक अस्तित्वात आहे की नाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी, काळजाला पीळ पाडणारी घटना जी घडली, त्यासाठी आज सोलापूरचे जागरूक नागरिक, सोलापूरच्या लेकी, सोलापूरचे बांधव हे सोलापूरच्या नातीसाठी रस्त्यावर उतरलेले. आज कदाचित तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की अरे ही तर राज्यसभेची खासदार आहे, सत्ताधारी पक्षाचे का आंदोलनात आली. पण मी सांगते की जर कुठल्याही लेकीवरती जर अत्याचार होत असेल, कुठल्या नातीवरती बलात्कार होत असेल, कुठल्याही बहिणीवरती अत्याचार होत असेल, आमची सत्ता, आमचा पक्ष, आमची पद, आमच्या खासदारच्या बाजूला ठेवून तुमच्यासोबत रस्त्यावर लढायला उभी आहे, हा विश्वास देण्यासाठी मी इथे बसले. मागच्या 1.5 ते 2 तासापासून 10 वाजल्यापासून आम्ही सगळ्याकडे बसलोय. वरून ऊन आहे, खाली डांबराचा रस्ता तापतोय, आम्हाला चटके बसताय. कधी आम्ही पदर घेतोय, कधी आम्ही घाम पुसतोय, पाणी प्यायचं का नाही हा विचार करतोय, पण पाण्याचा एक घोट सुद्धा आम्ही नाही पिऊ शकतो. कारण आम्ही लोकप्रतिनिधी असण्याच्या आधी आम्ही बाई आहोत, आम्ही आई आहोत. आणि जर पायाला एवढे चटके बसतायत आणि वरून उन्हाचे एवढे चटके बसतायत, तर मला प्रश्न पडतोय की माझं 40-42 वर्ष वय असणाऱ्या माझ्यासारख्या महिलेचे पाय जर हा तापलेला डांबराचा चटका सहन करू शकत नसेल, तर त्या 4 वर्षाच्या चिमुरडीनं त्या नराधमाचा अत्याचार कसा सहन केला असेल. आणि मला एक आई म्हणून प्रश्न पडतो की ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळलेलं असेल, ज्या आईनं लहानपणापासून हातात वाढवताना आपल्या लेकीला कधी मातीचा डाग लागू दिलेला नसेल, त्या आईला आपल्या लेकीचा शेणात पुरलेला मृतदेह काय वाटत असेल. तिच्या आतडीची पीळ आमच्या सगळ्यांच्या आतडीला पडली आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे आहोत, कारण नराधमांना, बलात्कारांना, त्या लांडग्यांना, त्या हरामखोरांना जगण्याचा अधिकार नाही. त्यांची जागा ही फाशीच्या दोरावरती आहे हे सांगण्यासाठी आज सोलापूरचे सगळे लोक इथे रस्त्यावरती आलेले आहेत. आणि त्यामुळेच मला आठवण करून द्यायची आहे बदलापूरच्या घटनेची. बदलापूरला जेव्हा त्या अक्षय शिंदेने अशाच एका चिमुरडीवरती अत्याचार केला होता, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता. खूप मानवाधिकारच्या लोकांनी आमच्यावरती टीका केली, परंतु आम्ही थेट भूमिका घेतली की जर एखादा नराधम 3-4 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही, तोच नराधम पुन्हा जर पोलिसांवरती हल्ला करतो, तर पोलिसांच्या बंदुका दिवाळीत टिकल्या उडवण्यासाठी नसतात, त्या गुन्हेगारांना ठोकण्यासाठीच असतात. ही भूमिका आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा आग्रहाने घेतली. आज सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खटला फास्ट ट्रॅकवर नेण्याचा शब्द दिलेला. त्यांनी सांगितलेलं आहे की कायद्याच्या कुठल्याही पळवाटेनं हा गुन्हेगार सुटू शकणार नाही. त्यांनी कुटुंबियांना, पीडितांच्या कुटुंबियांना शब्द दिलेला आहे की जोपर्यंत तो नराधम फासावर जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू. एकनाथजी शिंदे साहेबांनी पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधताना साहेबांची 2 वाक्य मला खूप महत्वाचे वाटतात. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की तो नराधम जास्त दिवस जिवंत राहणार नाही आणि तो नराधम मेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तो फासावर लटकेल. मला वाटतं की हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या लेकींना न्याय मिळवून देतील आणि जोपर्यंत तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळ्याजणी पाठपुरावा नक्की करत. आज प्रश्न पडतो की तो नराधम 2 गुन्ह्यातून निर्दोष. पहिला गुन्हा 1998 ला होतो, त्यावेळेला त्याचं वय 35-40 वर्षाचं आहे आणि 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर तो बलात्कार, त्याच्यातून तो निर्दोष. 2015 ला स्वतःच्या पुतणीवरती कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करतो, पॉस्को लागू होतो, परंतु काहीतरी साक्षीदारांच्या त्रुटीमुळे तो सुटतो. मग जर तो 1998 ला त्याला फाशी दिली असती तर 15 ला पुतणीवर अत्याचार झाला नसता, 15 ला फाशी झाली असती तर आज आमची नात आमच्या सोबत असली. आणि त्यामुळे हा लढा, ही ठिणगी पडली आहे ना. मला वाटतं की आज आम्ही दुर्दैवी आहोत की आम्ही आमच्या लेकीला नाही वाचवू शकलो. तिच्या किंकाळ्या कानात घुमतायत, रात्रभर झोप लागत नाहीये.
माझं काळीज पिळवटतंय आणि माझ्या रक्तातला थेंब ना थेंब पेटून उठतोय. आणि त्यासाठीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की मी एसी ऑफिस मध्ये बसून काम नाही करणार. तुमच्यासोबत रस्त्यात ज्या आयांनी इथं सांगितलं ना त्यांनी टीका सुद्धा केली. काही तुम्ही बोला समोर बसून तुमचा ऐकणं कारण खासदार आमदार असण्याच्या आधी मी नाही केलं. त्यामुळे तुमच्या वेळेला त्याचा आचरण ज्या वेळेला अशा घटना घडतात आणि जाती धर्माच्या गोष्टी होतात, वेदना होतात, पीडितेलाही कुठली जात नसते आणि तो नराधम हा फक्त लाडक्याच्या आणि राक्षसाच्या जातीचा असतो. त्याला फासावरच लटकवलं. आणि त्यामुळेच आम्ही आग्रहानं मागणी करू पॉस्को मधल्या गुन्हेगाराला फाशीच झाली. हा खटला फास्टॅग वरती चालावा. पण आमची पुढची मागणी राज्यसभेत, विधिमंडळात, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे नाही की महिला अत्याचार आणि पॉस्कोच्या खटल्यांसाठी वेगळा फास्टॅग. त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच केस नाही. पॉस्को कायद्याच्या अंतर्गत जेवढी न्यायालयं महाराष्ट्रात स्थापन व्हायला पाहिजे होती तेवढी न्यायालयं स्थापन झालेली नाहीये. जर कदाचित तेवढी न्यायालयं स्थापन झाली तर जलद गतीनं न्याय मिळेल आणि अशी आरोपी मोकाट फिरणार नाही. त्यामुळे सोलापूरच्या या कुटुंबियांच्या आक्रोशासोबत, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही सगळे उभे. सगळं राजकारण, सगळे पक्ष, सगळ्या गोष्टी, जात धर्म बाजूला ठेवून सोलापूरच्या लेकीच्या, सोलापूरच्या नातीच्या दुःखात आम्ही आहोत. कारण ती मुलगी केवळ त्या परिवाराची मुलगी नाहीये, ती सोलापूरची मुलगी आहे, ती महाराष्ट्राची मुलगी आहे आणि ती माझी स्वतःची मुलगी आहे. याच पद्धतीने मी लढत राहील आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही. सकाळी तुम्ही यांनी चर्चा केली, चंद्रिकाताई बरोबर आम्ही चर्चा झाली की कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी तर आम्ही लढूच, पण एक महिला म्हणून समाज मन जागृत करण्यासाठी, छोट्या मुलींच्या मध्ये सुद्धा गुड टच, बॅड टच किंवा त्यांना कसं ओळखावं, कसं सुरक्षित राहावं त्याचं ज्ञान देण्यासाठी, किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींनी सक्षम राहावं आणि छेडछाडीच्या विरोधामध्ये प्रतिबंध करावा एवढं धाडस त्यांच्यामध्ये यावं. लेकीच्या आईने सुद्धा आपल्या लेकीनं काहीही घडलेलं आपल्याला येऊन सांगावं, लेकीची मैत्रीण बनावं, यासाठी आम्ही एक